महायुतीतील विधान परिषदेच्या जागा वाटपाचा बहुचर्चित तिढा अखेर सुटला असून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गट यांच्या वाट्याला आली असून पक्षाचे नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। जागेबाबतच्या सर्व अनिश्चिततेला पूर्णविराम देत दराडे यांनी सोमवारी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला। महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026साठी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही उमेदवारी देण्यात आल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। अर्ज दाखल करण्याच्या वेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, महापौर हिमगौरी आयराडके, उपमहापौर विलास शिंदे, शहराध्यक्ष सुनील केदार, गुरमीत बग्गा, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, अजय बोरस्ते, विजय करंजकर, आमदार सीमा हिरे, निवृत्ती इंगोले, भागवत आरोटे, नगरसेविका पूनम महाले यांच्यासह महायुतीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित नेत्यांनी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकजुटीनं निवडून लढवणार असून नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंख्येचे गणित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची ताकद लक्षात घेता या निवडणुकीमध्ये महायुतीचे पारडं जड मानलं जात आहे। महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न निकाली लागल्यानंतर नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीमुळे नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट झालं असून आता विरोधकांची रणनीती काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। आणि महायुतीचे आता सर्व आमचे नेते होते त्यांनी सांगितलं का आता आमची जी फॉर्म भरायची जी मुदत होती ती आता 3 वाजेपर्यंत आणि आमची काल युती झाली संध्याकाळी। त्याच्या अगोदर बाकीचे भरलेले होते आणि निर्णयावरचे लोक घेतील। भेट घेणार आहे का आपण? आमचे नेते सगळे करणार आहे, ते कार्यकर्त्यांवर नाही ती जबाबदारी, नेत्याची जबाबदारी आहे। त्या पद्धतीने गोरख बोडकेंनी आज असं सांगितलं की आज त्यांनी अर्ज भरला आणि आम्ही भुजबळ आणि पवारताई यांना भेटूनच हा निर्णय घेतलेला आहे। नेमकी त्यांची काही नाराजी आहे का? युतीमध्ये काय ठरलं आहे मला कल्पना नाही, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही असं। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।